विडी घरकुल परिसरातील रस्ते कामाच्या उद्घाटनाच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली। या प्रकरणी माजी महापौर महेश कोठे, त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे, विठ्ठल कोठा यांच्यासह 5 जणांविरुद्ध MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला। सोमवारी विठ्ठल कोठा राणा जुना विडी घरकुल यांनी MIDC पोलिसात फिर्याद दिली। त्यावरून भाजपाच्या 7 जणांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झालाय। विडी घरकुल परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणावेळी भाजपा व माजी महापौर महेश कोठे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। 2 वर्षांपासून अडवणुकीमुळे थांबलेल्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना श्रेयवादावरून हा प्रकार झाला। या प्रकरणात कोठेंसह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। त्यानंतर महेश कोठे यांनी सोमवारी पोलीस आयुक्त M राजकुमार यांची भेट घेऊन हकीकत सांगितली। निवडणुकीमुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तो रस्ता आमिष केला म्हणून त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण आमची काहीही चूक नसताना आमच्या विरुद्धच गुन्हा दाखल झाल्याची खंत बाळगून कोठेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। पोलीस आयुक्तांनी त्यावेळी वस्तुस्थिती जाणून घेतली। सोमवारी विठ्ठल कोठा यांनी MIDC पोलिसात फिर्याद दिली। त्यावरून शिवानंद पाटील, सतीश भरमशेट्टी, सुशांत भरमशेट्टी, अंबादास मंता, राजकुमार अंचाटे व राजेश मासम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय।